आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला हे चित्र पूर्ण करायचं होतं, कारण 7 नंतर इथे इतकी गर्दी होणार होती की ब्रश फिरवायला सुद्धा जागा राहिली नसती. पण दिवसात शेवटी जे घडलं त्याचा तर मी विचार सुद्धा केला नव्हता. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे चित्र मला पूर्ण करायचंच होतं, कारण 7 नंतर इथे काय होणार होतं याची कल्पना मला आधीच नगराध्यक्षांनी दिली होती. पण यासाठी आधी सुरुवात झाली ती मुंबई ते वाईचा प्रवास. बॅग भरली, कॅनव्हास घेतला आणि मी निघालो माझ्या साताऱ्याकडे. खिंड उतरताना दूरवरून चमकणार सातारा दिसायला लागला. घरी पोहोचलो. दाराबाहेर छोटे सैनिक तयारच उभे होते. माझा भाचा. दुसऱ्या दिवशी त्यानेच मला हातात कॅनव्हास देऊन वाईच्या दिशेने रवाना केलं. रस्त्यातली सर्व झाडे, हिरवे डोंगर हे सगळे एखाद्या चित्रासारखंच वाटत होतं. वाईमध्ये पोहोचल्यावरती सर्वप्रथम मी ढोल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग घाटावर माझा एक छोटासा स्टुडिओ तयार केला आणि रंगांची तयारी सुरू केली. पण पहिला ब्रश मारण्याआधी मी कृष्णमाईचं पाणी हातात घेतलं. ज्या नदीच्या काठी माझं बालपण गेलं त्याच नदीच्या पाण्याने आजच्या चित्राची सुरुवात झाली. पण आता वेळ कमी होता. आज महाआरती होती आणि कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस, म्हणून प्रत्येक मिनिट महत्वाचा होता. चित्र पुढे सरकत होतं. जसं जसं सूर्य मावळत होता तशी तशी घाटावर उत्सुक नजरांची गर्दी वाढत होती. अखेर 7 वाजले. शेवटचा ब्रश स्ट्रोक आणि त्या क्षणी घाटावर महाआरती सुद्धा सुरू झाली. मावळत्या सूर्याने आकाश सोनेरी केलं होतं. घाटावर मंत्रोच्चार चालू होता. दिव्यांचा प्रकाश कृष्णामाईच्या पाण्यावर चमकत होता आणि त्या क्षणी असं वाटलं मी आज चित्र नाही काढलं, आज वाईने स्वतःच एक चित्र रेखाटलं होतं. सर्व लोकांनी पेंटिंगचे खूप कौतुक केले. कार्यक्रमानंतर अनेक मान्यवरांनी चित्राचे खूप कौतुक केले, जसे आपले नगरसेवक, नगराध्यक्ष. आणि दिवसाच्या शेवटी मी हे चित्र तहसीलदार मॅडमला भेट म्हणून दिलं. मेळा संपला, गर्दी विरली, पण त्या दिवसाच्या आठवणी कायम मनात राहिल्या. कारण काही चित्र कॅनव्हासवर पूर्ण होतात आणि काही आयुष्यभर मनात जिवंत राहतात. असेच आपल्या महाराष्ट्रातले सुंदर प्रवास, कला आणि आपल्या संस्कृतीच्या गोष्टी पाहायच्या असतील तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू.